मेरे मसीह का आया है संदेशा, मेरे मसीह का। तर परमेश्वराच्या आत्म्याची पवित्र उपस्थिती तुम्हाला स्वतःला जाणवणार आहे, तुम्हाला स्वतःला कळणार आहे. आणि तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही जाणार नाही, परंतु आत्मा ज्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी तुम्ही जाणार. आणि प्रभू त्या ठिकाणी तुमच्यासाठी योग्य गोष्टी ज्या आहेत त्याच तुमच्याकडून करून घेणार प्रिया. जे तुमच्यासाठी आहे आणि ज्याच्यासाठी जे करायचं आहे ते प्रभूला करू द्या प्रिया. आपण करायला बघितलं तर कदाचित आपण त्या ठिकाणी फेल करणार आहे. इसलिए हमें चाहिए कि आत्मा जो बोलता है वैसे हमें चलना चाहिए. देखो एजकेल में से परमेश्वर मेरे साथ बात कर रहा है सुबह से, और एजकेल 37 में लिखा है कि एजकेल के ऊपर पवित्र आत्मा आ गया, और आत्मा ने उसको उठा के कहां लेके गया, जहां पे सब जली हुई हड्डी थी, कमजोर हड्डी थी, वो हड्डी में जीवन नहीं था. ये अंतिम दिनों में परमेश्वर ये काम करने जा रहा है. बहुत से लोग प्रभु में है लेकिन सूखी हड्डी के समान चल रहे हैं. लेकिन अंतिम दिनों में वो अभिषेक प्रभु देने जा रहा है. हर एक के ऊपर, छोटा बड़ा बूढ़ा, हर एक के ऊपर वो अभिषेक ढूंढेला जाएगा. और आप में से छोटा छोटा नहीं रहेगा, वो एक संदेष्टा बन जाएगा, एक भविष्यवक्ता बन जाएगा. परमेश्वर के सामर्थ्य से भर के परमेश्वर की सेवा करेगा. कोई भी परमेश्वर के सामने छोटा या बड़ा नहीं रहता. सब हमें छोटा बन के उसके सामने आना चाहिए. जब आप छोटे बन के आ जाते हो तो प्रभु आपको उठाता है. प्रभु जब आपको उठाएगा तो आप छोटे नहीं रहोगे. कुछ लोग यहाँ पे है, उनके दिल में ऐसा लगता है सबके सामने मैं छोटा हूँ, जाने में शर्म आती है किसी किसी के सामने. दिक्कत ये होती, शैतान ने दिमाग में डाल के रखा है ये छोटा है. शैतान को बोलो भाग गया, मेरा प्रभु बड़ा है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभु के राज्य में कोई छोटा है कोई बड़ा नहीं होता, लेकिन हम सबको छोटा बन के उसके चरणों में आना चाहिए. जब उसके चरणों में हम छोटा बन के आते हैं तो उसका अभिषेक जो आता है, अभिषेक के द्वारा प्रभु जो हमें उठाता है उसमें हम देखो बड़े हो जाते हैं. आमीन, हालेलुया, हालेलुया. एजकेल की किताब में देखो 37 से हम कुछ सीखने वाले हैं आज. हालेलुया, 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 हालेलुया. एजकेल 37 में लिखा है यहोवा की शक्ति मुझ पर हुई. देखो एजकेल यहाँ पे क्या बोलता है, यहोवा की शक्ति मेरे ऊपर आई है. शक्ति मतलब है पवित्र आत्मा. शक्ति आना, ताकत आना. देखो ताकत जब आती है जब पवित्र आत्मा आ जाती है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देखो बाइबल में लिखा है कि यीशु मसीह के ऊपर भी, रोमियो किताब 8 और 11 मेरा प्यारा वचन है वो, रोमियो 8:11, उसमें लिखा है जो आत्मा यीशु मसीह के अंदर था, जो यीशु मसीह का शरीर जो कमजोर था, मरा हुआ था, वो आत्मा की ताकत, आत्मा की शक्ति उसके अंदर आ गई. और उस आत्मा ने क्या किया, उस मरे हुए शरीर में जान आ गई और उसको जिलाया.
आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। और बाइबल कहती है देखो वही आत्मा, वो मुझे बोलता है कि वही आत्मा आपके अंदर हो तो आपका शरीर कमजोर भी हो तो भी डरने की बात नहीं, वही आत्मा आपको उठाएगा। आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। इसलिए देखो आत्मा की जरूरत हमें इन अंतिम दिनों में। देखो जितने आत्मा से चलने वाले देखो वही प्रभु के राज्य में जिंदा रहेंगे। आत्मा की छोड़ के जो शरीर की तरफ देख रहे वो चर्च में आएंगे। मैं सच्ची बोल रहा हूँ। हालेलुया, हालेलुया। क्योंकि पवित्र आत्मा जब तक आपको नहीं चला सकता तब तक आप चल नहीं सकोगे। हालेलुया। इसलिए यशायाह ने लिखा है यहोवा की शक्ति मुझ पर हुई और वो मुझ में अपना आत्मा समवाकर भार ले गया और मुझे तराई के बीच खड़ा कर दिया। वह तराई हड्डियों से भरी हुई थी। मराठी मध्ये खूप सुंदर आहे। जिथं समशान आहे, जिथं जाळ्याला आहे, हाडं सगळी भरपूर माणसांना लक्षात घ्या जाळून टाकलेला आहे। अशा ठिकाणी यशायाहवर देवाचा आत्मा आला आणि आत्म्याने काय केलेलं आहे, यशायाहला तिथं घेऊन गेलेलं आहे जिथं शुष्क हाडं म्हटलेलं आहे, म्हणजे कमजोर हाडं। लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे, कमजोर हाड्यामध्ये त्याला कोणी घेऊन गेलं, परमेश्वराच्या आत्म्याने त्याला घेऊन गेलं। तो गेला का? हा बघा, आत्म्याने भरलेली माणसं जरी असली कब्रस्तानात जायचं म्हणलं का भितात का नाही? अरे बाबा समशान कब्रस्तान नको बाबा, तिथं जाय। तिथं चाललं तरी सुद्धा लक्षात घ्या तिकडून लक्ष पण असं देत पुढे बघून जाय। नाही इथं पण एक कब्रस्तान आहे मध्ये रस्त्याने जाता जाता। हालेलुया, हालेलुया। कब्रस्तानाला आणि समशानला भ्याची गरज नाही आपल्याला घ्या का? कारण यशायाहला जर परमेश्वराचा आत्मा लक्षात घ्या कब्रस्तानात घेऊन जाऊ शकते, समशानात घेऊन जाऊ शकते, तर तुम्हाला नेणार नाही का? जर आपल्याला घेऊन चाललं तर लक्षात घ्या कोणतं जिवंत होणार। हालेलुया, 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 हालेलुया। देखो पवित्र आत्मा हमें लेके जा रहा है तो समझो कि वहां पे कोई तो हड्डी है जो कमजोर है और कमजोर हड्डी में जान लेने वाला हमारा खुदा है। आमीन, हालेलुया। देखो यिर्मयाह में भी लिखा है, यिर्मयाह क्या बोल रहा था, परमेश्वर से बात कर रहा था, परमेश्वर से बोल रहा था चल मैं तेरी अभी सेवा नहीं करूंगा। क्या होता कहा उसने? क्यों कहा? क्योंकि बहुत परेशानी में यिर्मयाह जाता था, बहुत तकलीफ में से जाता था, बार बार कुछ ना कुछ तकलीफ, कुछ ना कुछ तकलीफ, कुछ ना कुछ तकलीफ। यिर्मयाह के जीवन में, एक सेवक के जीवन में बहुत तकलीफें रहती है, बहुत तकलीफ रहती है। शरीर की तकलीफ रहते हैं, इंसान से तकलीफ, इधर का तकलीफ, उधर का तकलीफ। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। तर देवाची स्तुती असो। लक्षात घ्या काही अशी लोक पण देवानं आपल्याला दिली असते ती गिदोनाबरोबर कशी ठामपणे उभारलेली असतात। प्रत्येक परिस्थितीमध्ये थोडी असू द्या, 300 होते पण गिदोनाबरोबर उभारलेली सेना लक्षात घ्या स्ट्रॉंग आणि मजबूत होती। आमेन, आणि त्यामुळे गिदोनाचा विजय झाला। गिदोनाला सुद्धा बऱ्याच परिस्थितीतून जावं लागलं, तर अंतिम देखो उसका ही विजय हो गया। आमीन, हालेलुया, हालेलुया। इसलिए डरने की बात नहीं, सेवा करते रहो, बाजू हटना नहीं। हालेलुया, हालेलुया। शैतान हारा हुआ है। आमीन, शैतान हारलेला आहे। किती तकलीफ द्यायला बघतोय बघायची, शेवटी तो हारलेला आहे, त्याचं काही सुद्धा चालत नाही प्रिय। पण आत्मा ज्या वेळेला तुमच्यामध्ये लक्षात घ्या, आत्मा तुम्हाला जिथे पाहिजे तिथंच घेऊन जाणार, अनेक ठिकाणी घेऊन जाणार नाही प्रिय। आणि म्हणून पवित्र आत्म्याला मदत मागा। शास्त्रामध्ये आम्ही पाहतो फिलिपला आत्म्याने उचलून कुठून नेलं, लेकिन शास्त्र हमें कहता है फिलिप देखो आत्मा से भरा हुआ था और आत्मा से भरा हुआ फिलिप को परमेश्वर ने कहा लेके गया एक क्षण के पास, जो रानी थी, जो बाइबल पढ़ते पढ़ते देखो मंदिर आती थी जाती थी, लेकिन उसको कुछ मालूम नहीं पड़ता। बहुत से लोग बोलते हैं बाइबल में पढ़ता हूँ कुछ समझ में नहीं आ रहा, कुछ समझ में नहीं आ रहा। इसलिए परमेश्वर ने पास्टर को बनाया है आपको सिखाने के लिए। बहुत आत्मा देके परमेश्वर ने उसको चुना है
ताकि जो वचन आपको समझ में नहीं आता वो आपको समझ में आए। आमीन, हालेलुया, हालेलुया। देखो शेड के रथ में से जाके देखो, बड़ा रानी गंदगी उसका नाम था, और देखो रथ में बैठ के जा रहा है, लेकिन आत्मा देखो वो रथ के आगे चला गया। वाह, आत्मा में कितना पावर है। ये साल आगे जाने का साल है। बाजू से बोलो, ये साल आगे जाने का साल है। आमेन। आता आपल्याला पुढे पुढे जाण्याचं हे वर्ष आहे, थांबायचं नाही। एक लोक थांबलेत, लक्षात घ्या। आत्म्यात कोणी मेलं, कोण शरीरात मेलं, भाई आत्म्यात भी मैं हुआ। नए साल में बहुत कुछ होने वाला है, प्रभु ने पहले ही बताया था। बायकी बाईच्या द्वारे भविष्यवाणी झाली होती, ते अगोदर सांगत होता या नवीन वर्षात भरपूर काय काय होणार आहे। आणि आपण पाहत आहे, डोळ्याने पाहत आहे, कानाने ऐकत आहे, बरेच लोक मेलीत, बरेच लोक अजून चाललेले आहेत, लक्षात घ्या। बरेच आत्म्यामध्ये, काही शरीरामध्ये मरत आहेत। का? कारण आत्म्याच्या प्रेरणेने चालत नाही, शरीराच्या गरजा जास्त भागवायला बघत आहे, शरीर जे मागत आहे तिकडे जास्त लक्ष आहे। हालेलुया, 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 हालेलुया। देखो फिलिप्स के ऊपर देखो पवित्र आत्मा का सामर्थ्य इतना था, रथ कितना भाग रहा था जोर से, फिर भी परमेश्वर के आत्मा ने फिलिप को कहा लेके गया और रथ के सामने, जैसे रथ के सामने गया और सेंट से वो पूछने लगा, तू क्या पढ़ रहा है? तो बोला, मैं एशिया का ग्रंथ पढ़ रहा हूँ। एशिया ने यहाँ पे कुछ लिखा है, लेकिन मुझे मालूम नहीं हो रहा क्या क्या लिखा है। लेकिन फिलिप आत्मा से बना हुआ था और आत्मा उसको लेके गया। देखो यहाँ से आगे पवित्र आत्मा मुझे बोल रहा है, जैसे मैंने अंदर कदम रख दिया, पवित्र आत्मा ने मुझे बोला, इन लोगों से बोल दे, एक आशा लेके आए हुए लोग हैं, एक आनंद से आए हुए लोग हैं आत्मा के लिए, तो यहाँ से आगे आप कहीं नहीं जाओगे, लेकिन पवित्र आत्मा आपको लेके जाएगा। जैसे एजकेल को देखो पवित्र आत्मा लेके गया। ऐसा सोचना नहीं, प्रभु तेरे आत्मा ने मुझे यहाँ क्यों लेके आया? एजकेल परेशान हुआ क्या? हड्डियों के पास ले गया। हालेलुया, 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 हालेलुया। देखो शब्द देखो, बाइबल तो पढ़ रहा है, लेकिन उसको कुछ मालूम नहीं हो रहा। फिलिप ने क्या किया? आत्मा से भरा हुआ फिलिप ने क्या किया? उसको सारी यीशु के बारे में सारी पूरी तरह से उसको समझाया। ये सब यीशु क्या कर रहा है? यीशु के बारे में बोल रहा है, यीशु भविष्यवक्ता। ये सब कुछ बताने के बाद देखो शंड के मन में परमेश्वर ने काम किया, और शंड ने क्या किया? झट से रथ से उतरा। बहुत से लोग रथ में बैठे आगे भी उतरते हैं, कितने साल से रथ में बैठे, नीचे नहीं आगे। मेरा एक काम होने दो, मेरा वो काम होने दे, मेरा तेरा काम होने दे, इसका काम होने दे, मेरा बाप का काम होने दे, मेरे माँ का काम होने दे, मैं रथ से फिर नीचे आऊंगा और बपतिस्मा लूंगा। लेकिन बाइबल में लिखा है, देखो प्रेरितों की किताब 8 में, जैसे ही सन ने यीशु मसीह के बारे में सुना, वो अपने रथ को रोक के नीचे उतर के फिलिप को बता रहा है, देख यहाँ से पानी बह रहा है, मुझे बपतिस्मा दे दे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। देखो जो आत्मा से भरा हुआ फिलिप से, वैसे ही देखो आत्मा शंड के ऊपर आ गया, और आत्मा ने शंड के मन में काम किया, चल बपतिस्मा ले। अरे उसी समय उसने देखो पानी भी दिखाया, उस सेवक को फिलिप को जो आत्मा से भरा था, वो पानी भी उसको दिखाया, चल ये पानी मेरे लिए सही है। हालेलुया, 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 हालेलुया। देखो इन दिनों में, इस साल में परमेश्वर यही करने जा रहा है कि आत्मा आपको लेके जाएगा, और जहां पे कुछ नहीं वहां पे वो बढ़ाएगा। आमीन। जन्म में कुछ नहीं था, लेकिन फिलिप जब जहां गया वहां पे गया, देखो शर्ट के अंदर कुछ तो बन गया। आमीन, हालेलुया, हालेलुया। राजा हो, रानी हो, जब आप आत्मा से भरोगे ना, वो गाड़ी से बाहर आ जाएगी।
ट्रेन से बाहर आ जाएंगे, विमान से बाहर आ जाएंगे, हेलीकॉप्टर से बाहर आ जाए, गधे घोड़े पे बैठे हो तो नीचे उतर जाएंगे और आपके पास आएंगे और बोलेंगे मेरे लिए प्रार्थना करो। हालेलुया, हालेलुया। मैंने देखा है बहुत से लोग, बहुत से नगर सेवक आके प्रार्थना करके चले जाते हैं। राजे महाराजे आपके पास आ जाएंगे। आमीन, हालेलुया, हालेलुया। लेकिन आत्मा जब आपको चलाता है तब ये सब होगा। लेकिन शरीर के बारे में आप सोचेंगे, देखो तो शरीर देखो तकलीफ में गया, शरीर बोलता है चल भाग यहाँ से, यहाँ तेरा ठिकाना नहीं है, पूरी धरती है इधर पे जा। हालेलुया, हालेलुया। लेकिन पवित्र आत्मा से जब आप चलाओगे तो पवित्र आत्मा आपको सही जगह लेके जाएगा, सही जगह जहां आप चाहिए। आमीन, हालेलुया, हालेलुया। पहिले की शब्द संत परमेश्वराचा वर्धस्त माझ्यावर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले। तिथे अस्तीच अस्त्या होत्या, फक्त हाडं होती, लक्षात घ्या, शुष्क हाडं होती। ज्यावेळेला देवाचा वर्धस्त आपल्यावर येतो आणि आत्म्याची स्फूर्ती येऊन, लक्षात घ्या, आपल्याला परमेश्वर काय करतो, उचलतो। फिलिपाला त्याने काय केलं, उचललं आणि शेंडाच्या रथापाशी नेले। आमेन, हालेलुया, हालेलुया। मध्ये 4:4 मध्ये आम्ही जेवायला जातो, पाहिलं की 40 दिवस 40 रात्र स्वतः प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा उपासामध्ये गेल्यानंतर तिथे काय झालेले, आत्म्याने त्याला कुठे घेऊन गेलं, अरण्यात नेले। का? त्याची परीक्षा पाहण्यासाठी। हालेलुया। जर आत्म्याने नेलेले, लक्षात घ्या, परीक्षा पाहण्यासाठी, तर प्रेमाने त्या ठिकाणी तुम्हाला देव सुरक्षा देणार। प्रत्येक गोष्ट असते, लक्षात घ्या, आत्म्याच्या द्वारे घडत असते। प्रेमाने परमेश्वराचा आत्मा ज्या वेळेला आपल्याला येतो तर आपण ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी आपण जाणार नाही, पण आत्मा आपल्याला जिथे घेऊन जाणार आहे तिथे काहीतरी अद्भुत आणि चिन्ह चमत्कार असणार आहे। प्रियानो, तिथंच तुम्ही जाणार। आमेन। आणि म्हणून पवित्र आत्म्याविषयी उत्साहित असा, पवित्र आत्म्याविषयी लक्षात घ्या, लालसा धरा, पवित्र आत्म्याविषयी एक आशा करा की मला या शेवटच्या काळामध्ये आत्म्यानं भरून काय करायचं आहे, वसावून व्हायचं आहे। आमेन, आमेन। आणि आत्म्याला फिलिपाला जसं नेलं, लक्षात घ्या, आत्म्यानं, लक्षात घ्या, हेजकेलला सुद्धा कुठे नेलं, जिथं शुष्क हाडं आहे, शमशानमध्ये नेलं, लक्षात घ्या, आणि सैन्याच्या सैन्य, लक्षात घ्या, जाळून टाकलेलं होतं तिथं। पण परमेश्वर काय म्हणत आहे हेजकेलला, हे जिवंत होतील का? तो मला का नाही, परमेश्वरा तुलाच माहित आहे। हालेलुया। आज आम्ही पाहत आहे प्रियानो, पुष्कळशी लोक अशी कमजोर झालेले आहेत, आत्म्यामध्ये भिजलेले आहेत, शरीरामध्ये जिवंत आहेत। आदाम हवेला परमेश्वर म्हटला होता, आज्ञा मोडशील, फळ खाशील तर खास मरशील। मिलीत का? मग 930 वर्ष जगली, शरीरात जगली, आत्म्यामध्ये मरण होतं का? नाही, माहित नाही। फळ खाल्ल्यानंतर तिथून पुढे, लक्षात घ्या, त्यांचं काय झालं, वयोमर्यादा गिनती झाली, त्याची मोजमाप केव्हा झालं, फळ खाल्ल्यानंतर 930। पण फळ खाल्ले नाही त्याच्या अगोदर किती वर्ष जगले काय नाही, त्याच्या अगोदर काय कुठे लिहिले का एवढे वर्ष ते आदामाला हवेला परमेश्वरानं बनवलंय, कुठंच लिहिलेलं नाही। पण आज्ञा मोडल्यानंतर, लक्षात घ्या, तिथून गणती चालू होते, तिथून माणूस ढासळायला चालू होतो, आज्ञाधारकपणा मोडल्यानंतर। या आत्म्यामध्ये चालणारे लोक सुद्धा, लक्षात घ्या, आज्ञा ज्याला परमेश्वराची मोडतात। बायबल सांगते यज्ञापेक्षा आज्ञा पाळणं बरं। तुम्ही यज्ञ किती करा, दिवस रात यज्ञ करत बसा, पण देवाची तुम्ही आज्ञा पाळत नसाल। आराधना करना जरूरी है, बाइबल पढ़ना जरूरी है, प्रार्थना करना जरूरी है, लेकिन उससे ज्यादा जरूरी है परमेश्वर की आज्ञा में चलो। उसने जो भी आपको बताया बस वो करते रहो। यजकेल को जैसे ही परमेश्वर ने बताया, चल मैं जहां लेके जाता हूं वहां पे चल, यजकेल चला गया। और चले जाने की वजह से क्या हुआ है, जो हड्डी मरी हुई हड्डी थी उसमें क्या हो गया, जान आ गई, पूरी सेना खड़ी हो गई बाहर। अब सबको मालूम है बाइबल, इन अंतिम दिनों में परमेश्वर यही करने जा रहा है। जितने लोग देखो सूखे हड्डी के समान चल रहे, जिनके अंदर आत्मा नहीं है, बहुत से लोग चर्च भी छोड़ रहे, परमेश्वर क्या करने वाला है, उनके ऊपर वो आत्मा डालेगा, उनके अंदर फिर से वो जान डालेगा। हालेलुया। बाइबल में लिखा है यिर्मयाह क्या करता था,
यिर्मयाह भी प्रभु के सेवकाई के लिए नहीं नहीं बोलता था, मैं नहीं करूंगा अभी बस, बहुत तकलीफ में गया, बहुत परेशानी में गया, अभी बस। यिर्मयाह बोला कितनी बार मैं बंदीवान में जाऊं, कितनी बार, किती वेळा मी तुरुंगात जाऊ, किती वेळा काय काय त्रास सहन करू। यिर्मयाह म्हटला बस। अचानक काय झालं माहितीये, देवाची अग्नी त्याच्या हाडामध्ये आली, त्याची बी हाडं शुष्क झाली होती, कमजोर झाली होती, देवाचं काम करायला नको म्हणत होती। अचानक बायबल सांगते त्याच्या हाडामध्ये अग्नी उतरली। अरे नाही नाही म्हणणारा काय करला, भविष्यवाणी करायला लागला। यिर्मयाह संदेष्टा तयार झाला। हालेलुया, हालेलुया। कारण आईच्या उदरात असताना, यिर्मयाह 1:5 मध्ये लिहिले, आईच्या उदरात असताना, आईच्या गर्भशयात घडतानाच लक्षात घ्या, परमेश्वराने त्याची निवड केली होती, परमेश्वरानं आत्म्याने त्याला भरलं होतं, लक्षात घ्या। आणि मग देव त्याला सोडल का? तुम्ही किती जण नकर केला, लक्षात घ्या। आणि देवाला तुमच्याकडून काम करून घ्यायचं आहे, तर देव तुम्हाला काही सोडणार नाही प्रियानो। यवनाला सोडलं का त्याला? हातात तर समुद्रात जा, समुद्रात तर कुठं जा, माशाच्या पोटात जा, तर मी तुला सोडणार नाही, तुला निनेवेला पाठवणार। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। देवाला जिथं पाठवायचं लक्षात घ्या, तिथं तो पाठवल्याशिवाय राहणारच नाही। तुम्ही जाणार का? तुम्ही जाणार का? आत्म्याने नेलं पाहिजे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। कारण आत्मा ज्या वेळेला नेणाऱ्या, लक्षात घ्या, तिथं कार्य पूर्ण होणार आहे। पवित्र आत्मा जब आपको कहीं भी लेके जाए, वहां पे चमत्कार होगा। प्रेज गॉड। मैंने देखा है प्रभु जहां भी हमें लेके गया, उसके आत्मा के द्वारा हम चलाए गए, वहां पे चिन्ह चमत्कार हो गया। लेकिन दिल से, मन से किसी का मन रखने के लिए हम जब चले गए, वहां पे कुछ भी नहीं होता। इसलिए देखो पवित्र आत्मा बोल रहा है, यहाँ से आगे आप शरीर के द्वारा नहीं, लेकिन पवित्र आत्मा के द्वारा चलाए जाने वाले। आमीन। इसलिए अंदर आती है, देखो पहले ही शुरुआत में ही परमेश्वर ने क्या किया, अपने आत्मा को आपके ऊपर उंडल दिया है। क्यों? क्योंकि उसका वचन गहराई से आपके अंदर जाए। तुम्ही जर समजा शारीरिक रीती विचार करत, टेन्शन घेत असं बसला, तर देवाचं वचन तुमच्यामध्ये एवढंच पोचणार नाही। पण आत्म्याच्या प्रेरणेने बसलेला असणार, तर तुम्ही टक लावून असणार की वचन माझ्यासाठी काय अजून घेऊन येत आहे। हालेलुया, हालेलुया। आणि म्हणून लक्षात घ्या, तसं आंघोळ करून कपडे घालताना लक्षात घ्या, त्याप्रमाणे देव काम करत आहे। तुम्हाला आत्म्याने भरला, लक्षात घ्या, आता वचनाची वस्त्र तुम्हाला घालेल। आमेन, हालेलुया, 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 हालेलुया। आणि मग यहेजकेल 37 आणि आम्ही पाहतो प्रियानो 11 वचनामध्ये ज्यावेळेला जातो, सर्व हाडामध्ये ज्यावेळेला परत ताकद आली आणि सैन्य उभा राहिले प्रियानो, तर परमेश्वर यहेजकेलला काय म्हणतो, तेव्हा तो मला म्हणाला, मानवपुत्रा हे असती म्हणजे सारे इस्रायल घराणे होय। इस्रायल घराणे म्हणजे देवाची लोक। पहा, ते म्हणतात आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची हाडं कमजोर झालेली आहे, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साप उच्छेद झाला आहे। म्हणून संदेश देऊन त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो पहा, मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हास आपल्या कबरातून बाहेर काढून इस्रायल देशात आणीन, आणि माझ्या लोकांनो मी तुमच्या कबरा उघडून तुम्हास बाहेर काढीन, तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे। मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल, व मी तुम्हास तुमच्या देशात वसवीन। तेव्हा मी परमेश्वर बोललो, व मी तसे केले हे तुम्हाला समजेल, असे परमेश्वर म्हणतो। हालेलुया, 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 हालेलुया। परमेश्वराचं वचन यहेजकेलला अशा प्रकारे का आलेलं आहे, तर पुष्कळशी लोक प्रभूमध्ये आहेत त्या, तरी सुद्धा त्यांचं जीवन जे आहे ते कब्रातल्या जीवनासारखं झालेलं आहे। म्हणजे निर्जीव, कबर म्हणजे लक्षात घ्या, निर्जीव जीवन, जिथं आत्मा नाही। धन्य तुम्ही लोक आत्म्याविषयी उत्साहित असता, आत्म्यासाठी आशा धरून आलेले लोक आहात, आत्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी आलेले लोक आहात। पाहिले की आरोग्याच्या प्रार्थनेसाठी लक्षात घ्या, आरोग्याची प्रार्थना असते, ख्रिसमस असतो, चर्च भरून जातो प्रियानो।
मनुष्य नुसतं शरीर 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 शरीर, शरीराला जे पाहिजे त्याकडे जास्त लक्ष आहे. शरीराला आरोग्य पाहिजे, शरीराला उत्तम बिर्याणी पाहिजे, शरीराला जे चांगलं पाहिजे त्यासाठी मात्र भरपूर गर्दी. लक्षात घ्या. पण आत्म्याचं वचन ज्या वेळेला येतं, पवित्र आत्म्याद्वारे ज्यावेळेला आम्ही शिकवलं जातो, प्रिय लक्षात घ्या, त्यावेळीची गर्दी बघायची. आता उद्या प्रभुभोजची गर्दी बघू आपण. वेळाने येणाऱ्याला खाली बसावं लागतं, दारात बसावं लागतं. प्रभुभोजन असतं, जेवण असतं, महिन्यातनं एकदा प्रभुभोजन असतं. आपल्याला घेणं गरजेचंच आहे, चुकून चालणारच नाही. आत्म्याविना लक्षात घ्या, आत्म्याविना तुम्ही त्या प्रभुभोजनाला हात घालत आहे तर ते प्रभुभोजन तुमच्यासाठी योग्य आहे का? कारण आत्मा तुम्हाला घेऊन गेला पाहिजे. जरी प्रभुभोजन आहे तर तुमचं शरीर तिथं नाही गेलं पाहिजे, आत्मा गेलं पाहिजे. वचन सांगतं प्रभुभोजन घेतल्यानंतर लक्षात घ्या तुमचे शरीर निरोगी होते. पण निरोगी शरीर होण्यासाठी लक्षात घ्या, आत्म्याच्या पेरणीने ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहे, आत्मा ज्या वेळेला तुम्हाला घेऊन जाणार आहे, त्यावेळेला लक्षात घ्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धी जाणार आहे. तुमच्या शरीरामध्ये काहीतरी त्रास असले तरी सुद्धा प्रभुभोजन घेतल्याद्वारे तरी सुद्धा ते रोग बरे होतात. आमेन, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आत्म्याविषयी पुष्कळशी लोक अजाण आहेत, झोपेत आहेत. आणि म्हणून पवित्र ग्रंथ बायबल सांगते इस्रायल लोक लक्षात घ्या शुष्क हाडासारखं झालेले आहे, कमजोर झालेले आहे. तर पवित्र आत्म्याविषयी लक्षात घ्या बायबल मध्ये लिहिले, ओशा म्हणतो ज्ञानाभावी माझ्या लोकांचा काय होत आहे, नाश होत आहे. ज्ञान शास्त्रामध्ये आहे. आणि कार्य लक्षात घ्या 3 प्रकारे झालेलं आहे. पहिलं कार्य कोणी केलं, पिता परमेश्वरानं. आकाश पृथ्वी बनवली, सर्व काही तयार केलं. कार्य कोणाचं होतं, पिता परमेश्वरानं. नंबर 2 ला कोण आला, त्याचा पुत्र. पिता परमेश्वरानं पृथ्वी बनवली, मनुष्य बनवला. परंतु बिघडलेला मनुष्य लक्षात घ्या, बिघडलेली पृथ्वी जशी पवित्र आत्म्याच्या द्वारे लक्षात घ्या, जो अंधकार पृथ्वीवर होता तो अंधकार जोपर्यंत वेगळा केला नाही, प्रभू बोलला प्रकाश होय, प्रकाश झाला. प्रकाश कोणतो, येशू ख्रिस्त. येशू आला. लक्षात घ्या, अंधारात देव बोला प्रकाश प्रकाश आला. आणि प्रकाश ज्यावेळेला लक्षात घ्या, पहिला प्रभू पिता परमेश्वर बोलला आणि नंतर 2 नंबर लक्षात घ्या प्रकाश आला, अंधकार वेगळा झाला. नंबर 3 ला लक्षात घ्या देवाचा आत्मा जो जलाशयात तळपत होता ते देवाच्या आत्म्याने कार्य केलं आणि पाहिले की पृथ्वी परत तयार केली आणि पाण्याचं समुद्र नद्या भरून टाकल्या. आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून देवाच्याकडे लोकांना लक्षात घ्या पिता परमेश्वराचं कार्य पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सांगतो पुत्र आला. का? कारण आमचं अंधकाराचं जीवन जे होतं ते काय होईल, प्रकाशमय होईल. आणि प्रकाशमय झाल्यानंतर लक्षात घ्या जीवनाच्या नद्या आमच्याकडून वाहण्यासाठी प्रभूने काय केलेलं आहे, पित्याला विनंती केली आणि त्याने आत्मा पाठवून दिला. आणि तो म्हटला शास्त्रात लिहिल्यामध्ये जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याच्यामध्ये जीवनाच्या नद्या काय होतील, वाहतील. आणि त्या जीवनाच्या नद्या कोण आहे, तो पवित्र आत्मा आहे. हालेलुया. आणि म्हणून हे 3 प्रकारे कार्य लक्षात घ्या. पहिला जुना करार, दुसरा नवा करार, आता तिसरा हा पवित्र आत्म्याचा करार आहे. लक्षात घ्या. शेवटच्या काळामध्ये आपण आहोत. शेवटच्या काळामध्ये लक्षात घ्या आता पवित्र आत्म्याचं कार्य चालू आहे. पण पिता काम करत आहे, पुत्र काम करत आहे, पवित्र आत्मा काम करत आहे. सुरुवातीला सुद्धा पुत्र काम केला, पिता काम केला, पुत्र काम केला, पवित्र आत्मा काम केला. प्रारंभी शब्द होता आणि शब्द कोण आहे, येशू प्रिया. आणि तो प्रारंभापासून आहे, तो सुरुवातीपासून आहे. आणि म्हणून या गोष्टीविषयी आपण असांत राहायचं नाही. हे प्रकाशन लक्षात घ्या, उत्पत्तीपासून तुम्ही जर गेला असाल तर प्रगटीकरणापर्यंत गेला असाल तर पिता पुत्र पवित्र आत्म्याचं कार्य हे लक्षात घ्या शेवटपर्यंत आहे. आणि म्हणून येशू काय म्हटला, ज्याने मला पाहिलेलं त्यानं पित्याला पाहिलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. जशी ही 3 भागामध्ये विभागणी केली लक्षात घ्या, पिता पुत्र पवित्र आत्मा. आणि म्हणून शेवटच्या काळामध्ये लक्षात घ्या आपल्याला आत्म्याची गरज आहे. बरेच इस्रायल लोक म्हणजे देवाची लोक लक्षात घ्या त्या आत्म्याविना लक्षात घ्या, ज्या हाडामध्ये कॅल्शियम नसतं ते हाड डिसूळ बनलेले असतात. लक्षात घ्या त्या लोकांना मणक्याचे त्रास होत असतात. याच प्रकारे लक्षात घ्या जर आत्मा नाही तर लक्षात घ्या, यिर्मया बी नाही म्हणत बसला.
पण आत्मा ज्याला त्याच्या हाडामध्ये काम करायला, अग्नी त्याच्या हाडात उतरली आणि तोच लक्षात घ्या परत देवाचं काम करायला सुरुवात केला. शुष्क हाडं लक्षात घ्या, कमजोर होऊन लोक बरेचसेच बसलेले शांत आहे, काहीच करण झालं, सुवार्ता सांगत नाही, प्रार्थना नाही, आराधना नाही. धन्य तुम्ही लोक, लक्षात घ्या, ऐकताय करता. पण बरेच लोक तुम्हाला सांगतो एकदम गाढ झोपेत आहेत, येऊ नका झोपलेला नाही जायचं तसा. आता त्यांच्या नावाची चिठ्ठी निघणार आहे. हालेलुया. जितके झोपलेले आहेत त्यांनी त्यांच्या नावाची चिठ्ठी निघणार आहे, जशी योनाची निघाली. मग उचलून समुद्रात टाकला गेला की मासा त्याला घेऊन टाकणार. मग काय करायचं? त्याने पश्चाताप केला तर ठीक, त्या माशाच्या पोटात घोटमळत असताना तर तो निनेवेचं तारण करायला जाईल. नाही कुटुंबात माशाच्या हात गेला म्हणजे काय करायचं? हालेलुया, 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 हालेलुया. देवाची स्तुती असो प्रेम. आत्मा लक्षात घ्या, काय करतो? आत्मा आपल्याला जीवन देतो. परमेश्वराने लक्षात घ्या मातीचा मनुष्य बनवला, पण जोपर्यंत लक्षात घ्या श्वास फुंकला नाही, जोपर्यंत आत्मा घातला नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये जीव आला का? नाही प्रिय. आदाम हवेमध्ये लक्षात घ्या जितके जन्माला आले होते, लक्षात घ्या ते आत्म्यामध्ये लक्षात घ्या जिवंत नव्हते, शरीरामध्ये जिवंत होते. आत्मे दोन आहेत. तर पहिले कारण ते अध्याय 2:11 पाहिलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, एक मनुष्याचा आत्मा आहे जो मनुष्याच्या गोष्टी पाहतो, पण एक देवाचा आत्मा आहे जो देवाच्या गोष्टी पाहतो. आमेन, हालेलुया, हालेलुया. कभी हम शरीर के आत्मा से चलते हैं, कभी हम पवित्र आत्मा से चलते हैं. दो आत्मा काम करते हैं, इधर और एक इधर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जब चर्च आ जाते हैं तो पवित्र आत्मा काम करता है. चर्च से बाहर हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इसलिए देखो सदैव पौलुस क्या कहता है? आत्मा से चलो. आत्मा से जब चलने वाले हो तो आत्मा आपको देखो सही जगह पे लेके जाएगा. आत्मा आपको सही जगह पे ले जाएगा और सही जगह पे जहां पे कुछ करना है वो करेगा. आमीन. जैसे हेजकेल को लेके गए, देखो जिन हड्डियों में जान नहीं थी उन हड्डियों में उन्होंने क्या किया? सांस फूंकते देखो उसमें जान आ गई, मांसपेशी सब बन गया. हवा बनाने के लिए परमेश्वर ने क्या किया? आदम के मांस और पेशी निकाली. लेकिन यहाँ पे परमेश्वर ने क्या किया? हड्डी के ऊपर देखो मांसपेशी आ गई सब. बाद में जैसे आदम के अंदर जैसे सांस को की देखो उसमें जान आ गई, वैसे हड्डियों को अंदर आने के लिए हेजकेल को परमेश्वर का इस हवा को बोल दे कि इसके अंदर जा. जैसे हवा को आदेश दिया तो हवा उसके अंदर चली गई. इस हवा के अंदर देखो दोनों चीज है, प्रदूषण भी है, ऑक्सिजन भी आहे, कार्बन डायऑक्साइड पण आहे. चांगला पण वारा आहे आणि वाईट पण आहे, दोन्ही फिरत आहे. लक्षात घ्या. पण त्यातलं कुठला हात घ्यायचा आपल्यावर? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वर हेजकेलला म्हणला वाऱ्याला आदेश दे, आणि वाऱ्याला आदेश दिल्यानंतर लक्षात घ्या काय झालेलं आहे? वारा त्याच्यामध्ये गेलेला आहे प्रेम. आमेन. तेव्हा तो मला म्हणाला वाऱ्याला संदेश दे. मानवपुत्रा वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या तू चौदिशाने ये व ह्या वदलेल्यावर फुंकर घाल म्हणजे ते सजीव होतील. वाव, हालेलुया, हालेलुया. आता शेवटच्या काळामध्ये प्रेम असंच होणार आहे. लक्षात घ्या. प्रेषित 2 आम्ही पाहतो सुसाट्याच्या वाऱ्यामध्ये, लक्षात घ्या त्या ठिकाणी 120 लोक बसलेले आणि सुसाट्याच्या वाऱ्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य अग्नीच्या द्वारे तिथे प्रगट झालेले आहे. त्या ठिकाणी 3 गोष्टी आहेत. ऑलरेडी तुम्ही आत्म्याने भरलेला आहात, पण तुम्हाला वाचनाची गरज आहे म्हणून मी तुम्हाला शिकवत आहे. प्रेषित 2 थोडंसं आपण तुम्हाला त्यातून प्रकाशन देतो मी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेषिताची कृती आहे 2 मध्ये
नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्रित जमले असताना, लक्षात घ्या, पवित्र आत्म्याने भरून जाण्यासाठी एकत्रित जमणं गरजेचं असतं. मन एक व्हायला लागतं. ज्यावेळेला तुम्ही मन एकत्रित करून देवाच्या चरणी येता, एक आत्म्यामध्ये, लक्षात घ्या, तुम्ही भरून जा. आणि एका वचनातून एका ठिकाणावर तुम्ही जर ऐकत असाल तर तुमची मन जुळलेली असणार. अनेकांची बघा मन जुळलेली नसतात. म्हणून काही लोकांना मी शिकवतो, एखादी मीटिंग असते, लक्षात घ्या, आणि त्या मीटिंगला गेल्यानंतर प्रत्येकाचे चेहरे बघायचे. येत असताना, मीटिंगला येत असताना चेहरे बघायचे, चेक करा. नुसतं मीटिंगला येताना बघा, जरी भेटला तरी त्याचं प्रेज लॉट देण्याची पद्धत बघा, आता देण्याची पद्धत चेक करा. नुसतं कुणी व्यक्ती असो, तर मीटिंग मध्ये एक चेक करायचं, लोक येत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव, त्यांचं प्रेज लॉट कशा प्रकारे येते. पण ज्यावेळेला ते वचन ऐकतात, एकाच भाकरीतून ज्यावेळेला ते खातात एक ठिकाणी बसून, तर त्यावेळेला जाताना बघायचं एकमेकाला कशी मिठी मारतात, चेहऱ्यावर कसा आनंद असतो बघा, कसे चेहरे फुललेले असतात बघा, वचनाने काम केलेलं असतं. हालेलुया, 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 हालेलुया. तसं का होतं लक्षात घ्या. प्रभू म्हटला हे 3 दिवस 3 रात्र देवाचं वचन ऐकत आहे. आता हे असं ज्यांना पाठवलं, बिगर खाया घालता कासावी सूर पुढे चेक करून पडते. म्हणजे मनुष्य वचन ज्यावेळेला ऐकतं, लक्षात घ्या, तर त्याच्या जीवनामध्ये आलेला कासावीसपणा लक्षात घ्या असतो. मनुष्य केवळ भाकरी नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असं शास्त्र लिहिलं आहे. मग वचन ज्यावेळेला आपण ग्रहण करतो, वचन ज्यावेळेला घेतो, लक्षात घ्या, आपली मन काय होतात, लक्षात घ्या, इसकटलेली मन असतात, कासावीस झालेली मन असतात, लक्षात घ्या, आपण व्याकुळ झालेलो असतो, कमजोर झालेलो असतो. वचन काय करतं, लक्षात घ्या, वचन आपल्या हाडामध्ये ताकद देतं, वचन आपल्याला शक्ती देतं, वचन आपल्याला आनंद देतं, आणि वचन आपल्यामध्ये एकता निर्माण करतं. अनेक लोकांची मन जुळत नाही. मी ह्याचा आहे, मी त्याचा आहे, मी त्याचा आहे, मी ह्याचा म्हणतात. सगळी स्वर्गाचीच आहेत वाटणी करत, सगळी स्वर्गाची आहे, एकच देश आहे, पण सगळ्यांनी लक्षात घ्या असं वाटून घेतलेलं आहे. का? कारण प्रत्येक जण एकच ठिकाणी, एकाच म्हणण्यातून, एकाच भाकरीतून खात नाही. प्रत्येक जण काय केले, आपापले वेगवेगळे ठिया मांडून, ह्याचा धाबा वेगळा, त्याचा धाबा वेगळा, त्याचं हॉटेल वेगळं, असं झालेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी ओळखण्याचं दान देत आहे. ज्यावेळेला मीटिंग असते त्यावेळेला चेक करायचं माणसाला. जाताना बघा कसे असतात, किरकिर कुरकुर करत जातात, वरडत जातात. चर्चला जाताना, मीटिंगला जाताना, येताना हसत खेळत तिथे. हालेलुया, हालेलुया. आणि काळामध्ये प्रेम, लक्षात घ्या, बाहेर किती काही घडामोडी घडतात, लक्षात घ्या, त्याला आत येऊ द्यायचं नाही. कारण प्रभू काय म्हणतो, लक्षात घ्या, जो जगाचा अधिपती येतो, लक्षात घ्या, त्याचं माझ्यावर काय सुद्धा चालत नाही. कारण जगात जो कोण आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो कोण आहे तो श्रेष्ठ आणि मोठा आहे. आमेन. म्हणून बाहेरची खलबली आत येऊ देऊ नका. बाहेरची खलबली झालेला, लक्षात घ्या, आत घेतला जा, तुम्हाला सेवा करता येणार नाही, तुम्हाला वचन सांगता येणार नाही, तुम्हाला प्रार्थना करता येणार नाही, तुम्हाला जेवण गोड लागणार नाही. मासा समुद्रात राहतो, तर समुद्राचं पाणी काय आत येऊ देत नाही. का मासा खारट असतो का पाळसे? नाही. मासा कधी खारट असतो का? समुद्रातून काढलेला असतो. म्हणजे स्त्री, एक बहीण जेवण करताना, लक्षात घ्या, वरनं तिला मीठ घालायला लागतं. असं जीवन आपलं असलं पाहिजे. जगात आपण आहे, पण जगातला खारटपणा आपल्यात नको. प्रभूचं नमक, प्रभूचं मीठ आपल्यात पाहिजे, जे आपल्याला चव देतं, जे आपल्याला रुचकरपणा देतं. आमेन, हालेलुया. खूप मोठं प्रकाशन आहे ते. थोडक्यात तुम्हाला सांगत आहे, तुम्ही शरीराच्या गोष्टी करत राहिला तर लक्षात घ्या, शरीर तुम्हाला कदाचित देवापासून दूर नेऊ शकतं. पण आत्मा, लक्षात घ्या, तुम्हाला वारंवार देवाच्या चरणी घेऊन जाणार. तुम्हाला आराधना करायला लावणार, तुम्हाला प्रार्थना करायला लावणार, तुम्हाला बायबल वाचन करायला लावणार. पण शारीरिक रीती तुम्ही विचार करत राहिला, लक्षात घ्या, वारंवार त्याच्याकडे लक्ष दिला, तर तुम्ही आत्म्यापासून दूर राहणार, देवापासून दूर राहणार. याचा अर्थ असा नाही की शरीराची देवाला गरज नाही.
कारण शरीर असल्याशिवाय लक्षात घ्या आत्मा कुठं राहणार. कारण आत्म्याला शरीराची गरज आहे, दुष्ट आत्म्याला पण शरीराची गरज आहे, पवित्र आत्म्याला बी शरीराची गरज आहे. म्हणून देव आपल्या शरीराची काळजी घेतो. प्रत्येक परिस्थितीमध्ये जो आरोग्य देणारा देव आहे प्रिय. जो आत्मा ख्रिस्ताच्या ठाई होता तोच आत्मा आपल्या जर ठाई असेल तर आपले मृत झालेले शरीर, कमजोर झालेले शरीर लक्षात घ्या तोच आत्मा उठवणार आहे. शेवटच्या काळामध्ये लक्षात घ्या जितकी इस्रायल देवाची लोक जितकी कमजोर झालेले आहेत, शुष्क झालेले आहेत, ते अचानक रीती लक्षात घ्या पवित्र आत्मा त्यांच्यावर येणार आणि सेनाच्या सेना उभा राहणार आहे. सेनाचे सेना ही थोडी थोडी मंडळी म्हणतो आपण, थोडीची आहे छोटीशी आहे. लक्षात घ्या बघणारे लोक म्हणणार वाव एवढी मोठी झाली. अचानक रीती घडणार आहे प्रिय, लक्षात घ्या. हे असं होणार आहे की रात्रभर लक्षात घ्या पेत्र मासे पकडायला जाळ टाकायला काहीच खाऊ ना, पण अचानक प्रभू प्रकट झाला आणि सांगितलं जराशी होडी आत घे, उजव्या टाकला जाळ टाक आणि टाकलं आणि पाहिलं की मासेच मासे. आणि एक होडी नाही 3 होड्या भरल्या. याकोब यवान सगळीच आली, एकटा नाही. पेत्र एकटाच लक्षात घ्या मासे गोळा केला नाही, बाकी सगळ्यांना बोलवलं. शेवटच्या काळात तसंच होणार. आत्म्यामध्ये ज्याला तुम्ही पेटणार लक्षात घ्या मन आपली एकत्रित येणार आहे आणि एकत्रित मन आल्यानंतर लक्षात घ्या सगळी मासे जसे त्यांनी मिळून लक्षात घ्या होडी चकली तसे प्रत्येक जण लक्षात घ्या चर्चमधील लोकांना घेणार आहे. आणि शेवटच्या काळामध्ये लक्षात घ्या अशीच अभिषेकाची लाट येणार. लोक आत्म्याने भरून सेवा करणार. त्यांची मन जुळत नाही, त्यांची मन जुळायला लागणार. आत्मा एकच असणार, तो काय तोलून मापून देणार नाही, तो भरून देणार, प्रत्येकाला भरून देणार.